तर गणपती बाप्पाची स्थापना एकदाची झाली तर कसं आहे मंडळी, मी संकेत स्वागत करतो तुमचं आजच्या कडक ते धडकत्या फडकत्या ब्लॉग. तर आता आपल्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार, मग त्यांच्यासाठी भव्य दिव्य आसन तर बनवायच पाहिजे, पण वेळ कमी असल्यामुळे सगळी पलटण गोळा आणि म्हणलं आता लागा कामा. मग एकदाच ते भव्य दिव्य आसन तयारच झालं. तर या वर्षी मी बनवलं होतं हिमालयाचं पर्वत. दरवर्षीचं डेकोरेशन झुरमऱ्या लावून करायचो, पण म्हणलं ह्या वर्षी काहीतरी वेगळं केलंच पाहिजे. मग डेकोरेशन झाल्यावर बसलो हार बनवायला. आमच्यासाठी झेंडूच्या फुलांचा हार सगळ्यात बेस्ट. बाकी डेकोरेशन एकदम कडकच झालं होतं, असं वाटत होतं की त्याच्याकडेच बघा. मग आता निघालो गणपती बाप्पाला आणायला. डोक्यावर टोपी आणि हातात पाट. चला म्हणलं. घरी आल्यावर आपल्या बाप्पाचं स्वागत तर एकदम दणक्यातच केलं. डीजे नव्हता, ढोल ताशे नव्हते, फक्त एकच गजर होता, गणपती बाप्पा मोरया. मग दादा आणि मी मिळून एकदाची गणपती बाप्पाची स्थापना केली. एका वर्षापासून वाट बघत होतो, पण आता भेट झाली. गणपती बाप्पा आपल्या घरात आले की घराचं वातावरण एकदम पॉझिटिव्ह आणि असं जाणवायला लागतं की लवकरच आपल्या घरात जे काही विघ्न आहे ते लवकरच निघून जाईल. उगाच गणपती बाप्पाला विघ्न हरता नाही म्हणत. आणि मग या वर्षीची पहिली आरती मी स्वतः घेतली. तर मंडळी, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जाता जाता खाली जेवढी काही बटणं दिसतात, लाईक, शेअर, सेव्ह, फॉलो, ते सगळं दाबून टाका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.